आपल्यासोबत भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते आणि खासदार भागवत कराड आहेत. सर, आज भारतीय जनता पार्टीची कार्यकर्त्यांची बैठक झाली. जिल्हा परिषदची तयारी आहे तर तुम्ही सुरू केली आहे, कारण महापालिकेत चांगलं यश मिळाल्यानंतर मोठा उत्साह भारतीय जनता पार्टीमध्ये आहे. काय तयारी सुरू आहे? स्वतंत्र लढणार आहेत का कसं, जसं महापालिकेत लढले तसं? खरं तर 15 तारखेला मतदान झालं महानगरपालिकामध्ये. 16 तारखेला निकाल झाले आणि 16 तारखेलाच रात्री भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष माननीय रवींद्र चव्हाण साहेब आणि प्रभारी माननीय मंत्री महोदय बावनकुळे साहेब यांनी रात्री 10:30 वाजता बैठक झाली. कालसुद्धा ऑनलाईन कोर कमिटीची बैठक झाली आणि आज प्रत्यक्षात आम्ही संभाजीनगर जिल्हा परिषदेसाठी बैठक घेतली. सध्या आम्ही 63 जिल्हा परिषदमधून जे उमेदवार इच्छुक आहेत आणि त्याचबरोबर 126 जे उमेदवार इच्छुक आहेत ते सर्वांच्या ॲप्लिकेशन मागवलेले आहेत आणि उद्यापासून आम्ही इंटरव्ह्यू होतो आहे. आणि एक आम्ही स्पष्ट सांगितलं आहे की ज्यांना बी फॉर्म मिळेल त्यांनीच ॲप्लिकेशन नॉमिनेशन फॉर्म भरायचा आहे आणि ज्यांना बी फॉर्म मिळणार नाही त्यांनी सरळ सरळ कमळाचं काम करायचं आहे. कारण महानगरपालिकेच्या वेळेस बरेच लोकांनी अपक्ष फॉर्म भरले, त्यांनाही काढण्यात आमचा वेळ गेला. पण आता तशी परिस्थिती होणार नाही. आम्ही स्पष्ट सूचना दिलेल्या आहेत आणि मला खात्री आहे की यामध्ये सुद्धा आम्हाला यश मिळेल. पण प्रदेशामधून आम्हाला निरोप आलेला आहे माननीय प्रदेशाध्यक्षाकडून, युतीसाठी बैठका करा. आज आमचे ग्रामीणचे दोन्ही जिल्हाध्यक्ष शिवसेनेच्या दोन्ही जिल्हाध्यक्षाबरोबर बसतात आणि युतीची बोलणी सुरू आहे. परंतु युती महापालिकेत शिवसेनेनं युती तोडली होती. आता तुम्ही पुढे जाणार आहेत का ते पुढे येणार आहेत? कोण समोर येणार आहे आणि युती संदर्भात बोलणी करणार आहे? आमची दोन्ही जिल्हाध्यक्ष शिवसेनाच्या जिल्हाध्यक्षाकडे जाऊन युतीची बोलणी करतील आणि त्यांच्यातून जे काय त्यांची मागणी किंवा आमची मागणी काय असेल त्याच्यानंतर पालकमंत्री, आमचे प्रभारी अतुल सावे स्वतः, मी स्वतः, त्यांचे खासदार अशी जी कोर कमिटी प्रदेशाने दिलेली आहे युतीसाठी, त्यांची आणि आमच्याकडे सुद्धा 4 नावं आलेली आहेत आणि त्यात मी सुद्धा आहे. तर आम्ही सगळेजण जाऊन एकत्र त्यांच्याशी बोलणी करणार आहोत. नक्कीच बोलणी होईल, परंतु किती जागा वाटपचं ठरलं असं त्याबद्दल प्रायमरीली काहीच कल्पना नाही आहे. नेमकं काय होईल हे सांगता येत नाही आहे. पण एक मात्र खरं की आता जास्त रेंगाळत ठेवायचं नाही. हे 1-2 दिवसामध्ये निर्णय लावू, कारण त्यांनाही तयारी करता येईल, आम्हाला तयारी करता येईल. म्हणून 1-2 दिवसामध्ये काय होईल ते पाहू आणि त्यासाठी युतीसाठी आम्ही आजपासून बोलणी सुरू होते. मुंबई महापालिकेची निवडणूक झाली, भारतीय जनता पार्टीला मोठं यश मिळालं, बरोबरच तुमच्या शिवसेना पण होती. परंतु आता कुठेतरी शिवसेनेकडून अशी मागणी होते का की महापौर त्यांना भेटलं पाहिजे, की त्यांना महापौर पद दिले पाहिजे? काय वाटतं तुम्हाला? मुंबई महापालिकेमध्ये निवडणुकीनंतर भारतीय जनता पार्टी आणि महायुतीला चांगलं यश मिळालं आहे. अर्थात महापौर महायुतीचाच होणार आणि आता महापौरांचा कालावधी किती असावा, कोण महापौर करावं, हे सर्व प्रदेश भारतीय जनता पार्टी आणि भारतीय जनता पार्टीचे नेते माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब ठरवतील. त्यामध्ये आम्ही टिप्पणी करणे योग्य नाही आहे. परंतु असं कळतं की एकनाथ शिंदे यांनी 2.5 वर्षाची मागणी केली म्हणून. हां, प्रिंट मीडियामध्ये आम्ही पण वाचलं आहे 2.5 वर्ष माननीय एकनाथ शिंदे साहेब शिवसेनेतर्फे मागणी केलेली आहे. पण ते आकडा असा काही बाहेर यायची शक्यता नाही आहे. दोन्ही नेते ठरवतील त्यामध्ये काय होईल ते. संजय राऊत यांनी एक टिप्पणी केली की महापौर जर युतीचा बसणार आहे असं असेल तर मग नगरसेवक कोंडून ठेवण्याची वेळ का आली आणि याचं उत्तर मुख्यमंत्र्यांनी दिलं पाहिजे. महापौर महायुतीचाच होणार आहे. नगरसेवकांची ओळख व्हावी, एक आपापसात नाती जुळावीत म्हणून त्यांनी कोंडून ठेवले असतील हॉटेलमध्ये. मी पण वाचलं की हॉटेलमध्ये नगरसेवक आहे, पण त्याच्यात दुसरा अर्थ काही असूच शकत नाही. कारण आम्हाला पूर्णपणे खात्री आहे की महायुतीचाच महापौर होईल. शिंदे आणि भाजप शिंदे सेना आणि भाजप एकत्र येऊनच महापौर करतील, त्याच्यामध्ये किंचितही शंका नाही आहे. दुसरं असं, राष्ट्रवादी काँग्रेस, ज्या दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार आणि अजितदादांची राष्ट्रवादी काँग्रेस, दोन्ही नेत्यांची बैठक झाली आणि राज्यात एकत्र येण्याची त्यांची तयारी सुरू आहे आणि असं म्हणतात की एक आहे तर सेफ आहे, असं त्यांचं चाललं आहे. माननीय प्रधानमंत्री मोदी साहेबांनी नारा दिला होता, एक है तो सेफ है, सब जन मिलके काम करो. असं जर राष्ट्रवादी दोन्ही एकत्र झाली तरीही मला वाटतं या महायुतीमध्ये काही जास्त फरक पडणार नाही. पण अजितदादा आमच्याबरोबर आहेत, ते कधीही महायुतीला सोडून जातील असं मला वाटत नाही. नक्कीच. येथे भाजपचे नेते भागवत कराड
कॅमेरामन अमित आढेसह संजय सर्वोदय TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.